नमस्कार मित्रांनो, आज मंगळवार 13 जानेवारी 2026. मित्रांनो, आज दुपारनंतर पुन्हा एकदा तुरीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो, पहा चॅनलच्या माध्यमातून. पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सोलापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 121 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,355 रुपये. सर्वसाधारण दर 6,640 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,110 रुपये. पुढील बाजार समिती आहे लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 3,539 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,070 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,340 रुपये. पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड. आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,400 रुपये. सर्वसाधारण दर 6,600 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 6,900 रुपये. मित्रांनो, समोरची बाजार समिती आहे पुढील जालना. लाल तुरीला आवक आलेली आहे 1,094 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 5,400 रुपये. सर्वसाधारण दर 6,750 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,216 रुपये. पुढील बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 413 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,950 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,695 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 714 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,085 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,171 रुपये. पुढील बाजार समिती जळगाव. आवक आलेली आहे 91 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,200 रुपये. सर्वसाधारण दर 6,811 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,000 रुपये. पुढील बाजार समिती आहे मालेगाव. आवक आलेली आहे लाल तुरीला 120 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 5,800 रुपये. सर्वसाधारण दर 6,000 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 6,150 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.